मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली, पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या 6000 रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील 6000 रुपये देतं आणि लवकरच आपण हे 3000 रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत, म्हणजे वर्षाला 15000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील। आता जी नवीन योजना आपण हातामध्ये घेतली ॲग्रीस्टॅकची, ही सगळ्यात महत्त्वाची योजना आहे, कारण ॲग्रीस्टॅकमध्ये आपण संपूर्ण शेतीचं म्हणजे फार्मिंग ज्याला आपण म्हणतो या संपूर्ण सायकलचं डिजिटायझेशन करतो। ॲग्रीस्टॅक ही अशी योजना आहे की ज्या योजनेनंतर प्रत्येक शेतकऱ्याला इंडिव्हिज्युअली काय लाभ आवश्यक आहे, तो काय लाभ आपण दिलेला आहे, त्याच्या शेतीत काय तो उगवतोय, त्याच्यामध्ये काय त्याला मदत करायची आहे, त्याला कसा भाव मिळाला पाहिजे, त्याचा उत्पादन खर्च कसा कमी झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टी करण्याची आणि दलाल विरहित कुठलाही मधला माणूस बाजूला काढून थेट त्या शेतकऱ्याशी संवाद साधून त्याच्या शेतीपर्यंत पोहोचण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं साधन हे ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून होत आहे। 54% शेतकरी आता ॲग्रीस्टॅकमध्ये आलेले आहेत। 100% शेतकरी आपल्याला ॲग्रीस्टॅकमध्ये आणायचे आहेत, जेणेकरून कोण मालक आहे, त्याची जी शेती आहे, तो काय उत्पादन करतोय, त्याला कुठल्या योजना मिळालेल्या आहेत, कुठल्या योजना आवश्यक आहेत, त्या गावात कुठल्या योजना आवश्यक आहेत, अशा सगळ्या गोष्टीचं आपल्याला डिजिटल पद्धतीने त्या ठिकाणी पूर्ण आपला जो मॅपिंग असेल त्यातल्या गॅप आपल्याला भरून काढता येतील। आणि जो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्यांचं जो लागत मूल्य आहे, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आहे, तो जर कमी करता आला आणि शेतकऱ्यांना आपल्याला बाजाराशी जर जोडता आलं तर त्याचा एक मोठा फायदा आपल्याला होणार आहे। त्यामुळे एकूणच या कृषीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलेलं आहे, पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांकडून वीज बिल घ्यायचं नाही असा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे। आणि आता जो शेतकरी नव्याने कनेक्शन मागेल त्याला सोलर पंपाची योजना आपण आणलेली आहे। सोलर पंप त्या ठिकाणी नोंद केलं आणि फक्त आपण शेतकऱ्याकडनं 10% पैसे घेतोय आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा शेतकरी असेल 5% पैसे घेतोय, बाकी सगळं अनुदान हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत। आणि शेतकऱ्यांना त्यांनी मागितल्यानंतर 1 महिना 1.25 महिन्याच्या आत त्याच्या शेतीमध्ये अशा प्रकारचा पंप आपण बसवून देतो आहोत। पुढचे 25 वर्ष त्याला त्या ठिकाणी विजेच्या बिलाची चिंता नाही आणि पहिले 5 वर्ष त्या पंपाची देखरेख आमच्याकडे, पंप चोरीला गेला त्याचा इन्शुरन्स आमच्याकडे, कुठल्याही प्रकारची अडचण आली तर त्या अडचणीची वर मात करणं आमच्याकडे, अशा प्रकारची ही योजना आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा आपण देतोय।